नमस्कार. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये साखरपुड्याच्या आनंदावर रक्ताचा थरार पसरला आहे. जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात पितापुत्रासह तिघांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पिंपळनेर ता साक्री जिल्हा धुळे येथील बिजासनी कॉलनीत घडली. साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक काही संशयितांनी धारदार शस्त्रांसह हल्ला चढवला. चाकू आणि कोयत्याने सपासप वार करत त्यांनी उपस्थितांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण केला. या प्राणघातक हल्ल्यात साक्री येथील एकाच कुटुंबातील पितापुत्रासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सुरेश सुपडूगिर घेई वय 55, त्यांचा मुलगा शैलेश सुरेश गिरी वय 29 आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35 यांचा समावेश आहे. जखमींवर सध्या धुळे येथे उपचार सुरू आहेत. माहितीनुसार सुमारे 9 महिन्यांपूर्वी गुजरातमधील सोनगड येथे एका कार्यक्रमात पुढारपणा करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी संशयितांनी ठार मारण्याची धमकी दिली होती. 18 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावरून चिथावणीखोर पोस्ट टाकल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आणि अखेर साखरपुड्याच्या कार्यक्रमात त्याचे रक्तरंजित रूप पाहायला मिळाले. हल्ल्यानंतर संशयित काळ्या रंगाच्या कारने गुजरातकडे पसार झाले. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत गुजरात सीमेवर सापळा रचला. ओटाबरी घाट परिसरात स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी करून 3 संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. साखरपुड्यासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी शेअर करा.